नमस्कार मंडळी. तर कशा आहात सर्व? तर आज मी आली आहे धुळ्याच्या फिश मार्केटला. तर मग चला बघूया इकडची मच्छी कशी आहे आणि कशी देतात. तर इकडे खेकड्या त्या नदीच्याच असतात म्हणून त्या काळ्या असतात. तर बघा किती मोठ्या मोठ्या खेकडे आहेत. तसं बाकी इथे सर्व गोड्या पाण्याचेच मासे असतात आणि जे मुंबईचे असतात ते खूप कमी असतात. इथे फक्त हलवा आणि मला बांगडाच दिसतोय जास्त करून, आणि कोळंबी थोडीफारच आहे. तर जास्त करून नदीचेच मासे मिळतात. लालपरी रोहू आहे, हलवा पापड आहे. डिसेंबर मध्ये 600 रुपये किलो मॅडम. मोठी कोळंबी आहे. काय म्हणता? कोळंबी कोळंबी कशी आहे? 200 रुपये. 200 ला पाव. घेरच्या भावात आहे. हा पापलेट, ही पापलेट आहे आणि हा हे हलवा. पापलेट कशी आहे? पॉपलेट 1200 रुपये किलो आहे, कोळंबी 800 रुपये किलो आहे. हलवा बरोबर. घे मग. काय घेते? अरे कापलेले अशी कशा खेकड्या किलोवर आहे का? किलोवर आहे. 1.5 किलो आहे. मग हा 1 किलो ना काय करायला कमी नाही चालत मात. अरे हो गरम जागा राहणार तर बरं टाकण्यात पडत पुन्हा बसलंच का कराया गरम अरे काव जास्त टाकी देतात बस. मोठं काय बरं नाही. मोठं काय बरं नाही. कराने ना चांगला आहेत ना मुलं. चांगला आहेत ना मुलं.
₹40 पावशेर. चला, पावभाजी लावा. पावभाजी तिथं काढायला माय. त्याच्याकडे पण संपले पण. तर आता इथे आपला माशांचा बाजार करून झालेला आहे आणि आता मी इकडे यांना स्वच्छ धुवून चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे, जेणेकरून त्यांची जी भाजी आणि जे मी फ्राय बनवणार आहे ती एकदम चांगली टेस्ट लागली पाहिजे. तर मग तुम्हाला माशांचा व्हिडिओ कसा वाटला आणि माशांच्या मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.